नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या वर्षीसाठी जो भाग कमी केलेला आहे तो कोणता आहे ते पाहणार आहोत। ते पाहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी तुमचं जे काही पुस्तक आणि लाल शाईचं पेन घेऊन बसायचं आहे आणि जो भाग कमी केलेला आहे त्यावरती खुणा करून घ्यायच्यात। तर पहिलं जे प्रकरण आहे सेट, या प्रकरणामधला पान नंबर 6 वरती पहा। पान नंबर 6 सर्व विद्यार्थ्यांनी उघडायचं आहे। पान नंबर 6 सर्व विद्यार्थ्यांनी उघडलं असेल तर त्यामध्ये इक्वल सेट्स आहे, त्यातलं जे एक्झाम्पल तिसरं आणि चौथं एक्झाम्पल जे आहे ते यावर्षी अभ्यास। त्यानंतर पान नंबर 7 वरती या। पान नंबर 7 वरती जो चौथा प्रश्न दिलेला आहे, चौथ्या प्रश्नातला तिसरा आकडा, चौथा आकडा, पाचवा आकडा, सहावा आकडा आणि सातवा आकडा वगळलेला आहे। त्यानंतर पुढे पान नंबर 8 वरती या। पान नंबर 8 वरती जर समजा बघितलं तर जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी पण यावर्षी तुम्हाला अभ्यासाला नाही। ती जी काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्याखाली 2 प्रश्न आहेत, तर ते दोन्ही प्रश्न परीक्षेला किंवा तुम्हाला अभ्यासाला नाहीत। त्यातला प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा हा भाग तुम्हाला अभ्यासाला नाही। त्यानंतर पान नंबर 9 वरती, पान नंबर 9 वरती सुद्धा जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला अभ्यासाला नाही आहे। त्या ॲक्टिव्हिटीच्या खाली लेटस डिस्कस म्हणून दिलं आहे, तर तोही भाग परीक्षेला नाही आहे। त्यानंतर पान नंबर 11 वरती या। पान नंबर 11 वरती जो काही प्रॅक्टिस सेट आहे 1.3 त्यामधलं 6वं आणि 7वं गणित हे अभ्यासातून वगळलेलं आहे यावर्षीसाठी। त्यानंतर पान नंबर 12 वरती, पान नंबर 12 वरती असणारी ॲक्टिव्हिटी जी आहे ती अभ्यासातून वगळलेली आहे। त्यानंतर पुढे पान नंबर 13 वरती असणारी जी काही ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी क्रमांक 2 ती क्रमातून वगळलेली आहे। त्यानंतर पान नंबर 15, पान नंबर 15 वरती जी काही मेथड सेकंड आहे, ही मेथड सेकंड जी आहे ती क्रमातून वगळलेली आहे। त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.4, पान नंबर 16 वरती प्रॅक्टिस सेट 1.4 आहे, त्यातला प्रश्न तिसरा आणि चौथा क्रमातून वगळलेला आहे। त्यानंतर पान नंबर 17 वरती पहा। पान नंबर 17 वरती प्रश्न 6वा जो आहे क्रमातून वगळलेला आहे। त्यानंतर पान नंबर 18, पान नंबर 18 वरती पहा, तिसरा जो प्रश्न आहे पहिलाच तुम्हाला दिसतोय तो प्रश्न, म्हणजे 7व्यातला तिसरा आकडा जो दिसतोय तर तो वगळलेला आहे। त्यानंतर प्रश्न 9वा आणि 10वा हे दोन्ही प्रश्न वगळलेले आहेत। त्याचबरोबर ॲक्टिव्हिटी नंबर 1 जी दिलेली आहे ती पण वगळलेली आहे। तर हा वगळलेला भाग होता सेट या प्रकरणातला। त्यानंतर दुसरं प्रकरण आहे रिअल नंबर। यामध्ये पान नंबर 21 वरती पहा। पान नंबर 21 वरती प्रॅक्टिस सेट 2.1 आहे। 2.1 मधला जो काही पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न आहे त्यातला चौथा आणि पाचवा, प्रत्येक प्रश्नातला चौथा आणि पाचवा आकडा जो आहे तो आलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये ह्या खुणा करून घेताय, लाल शाईनं ह्या खुणा करून घ्यायच्यात। त्यानंतर पान नंबर 23 वरती आपण जाणार आहोत। पान नंबर 23 वरती असणारी जी ॲक्टिव्हिटी आहे नंबर पाय साठी असणारी जी काही ॲक्टिव्हिटी आहे, फर्स्ट ॲक्टिव्हिटी ती पण मातून वगळलेली आहे। त्यानंतर पान नंबर 34 वरती या।
पान नंबर 34 वरती पहा. ही जी काही पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ॲक्टिव्हिटी 1 ती आवडलेली आहे. याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाणार नाही. त्यानंतर पान नंबर 35 वरती पहा. पान नंबर 35 वरती प्रश्न 7वा आहे सिम्प्लिफाय, यामधला प्रश्न 4था आणि प्रश्न 5वा. त्यानंतर 8वा जो प्रश्न आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, यामधला प्रश्न 4था आणि 5वा हा तुमच्या अभ्यासक्रमातून या वर्षीसाठी वगळलेला आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण पॉलिनॉमियल, यामध्ये पान नंबर 42 वरती पहा. सर्व विद्यार्थ्यांनी पान नंबर 42 उघडलं असेल. त्यामध्ये मेथड दुसरी, मेथड 2 नंबरची जी काही मेथड दिली आहे, मेथड 2 म्हणून दिलेलं आहे, लिनियर मेथड ऑफ डिव्हिजन. ही जी काही मेथड आहे ती यावर्षी अभ्यासाला नाही आहे. यावर्षी या भागावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. मेथड 2 ही अभ्यासाला नाही आहे. त्यानंतर पान नंबर 43 वरती पहा. पान नंबर 43 वरती प्रॅक्टिस सेट जो आहे 3.2 यामधला 6वा प्रश्न जो आहे तोही वगळलेला आहे, प्रश्न क्रमांक 6. त्यानंतर पान नंबर 44 वरती पहा. पान नंबर 44 वरती जी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला अभ्यासाला नाही. त्यानंतर पान नंबर 45. पान नंबर 45 वरती तुम्हाला लिनियर मेथड ऑफ डिव्हिजन, लिनियर मेथड जी आहे ही लिनियर मेथड तुम्हाला यावर्षी अभ्यासाला नाही. त्यानंतर पान नंबर 46 वरती पहा. पान नंबर 46 वरती तुम्ही बघितलं, आत्ताच आपण पाहिलं की त्याच्या अगोदर पहा लिनियर मेथड तुम्हाला नाही आहे अभ्यासाला, म्हणून हा लिनियर मेथडचा भाग जो आहे तो वगळलेला आहे. आणि प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये तुम्हाला जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 पद्धतीनं हे तुम्हाला सोडवायचं आहे. एक आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि दुसरा आहे लिनियर डिव्हिजन मेथड. तर तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन मेथडनी फक्त सोडवायचं आहे, लिनियर डिव्हिजन मेथडनी हे गणितं सोडवायची नाहीत. आणि त्याच्याशिवाय यातलं जे 5वा प्रश्न आहे आणि जो 6वा प्रश्न आहे तो अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. यानंतर पुढे पान नंबर 52. पेज नंबर 52. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पेज नंबर 52 उघडलं असेल तर या पेज नंबर 52 वरती असणारी जी काही ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटीसुद्धा यावर्षी मातून वगळलेली आहे. त्यानंतर पान नंबर 53, पेज नंबर 53, प्रॅक्टिस सेट जो दिलेला आहे 3.5 यामधला 10वा प्रश्न, 11वा प्रश्न, 12वा प्रश्न आणि 13वा प्रश्न हे हे 4ही प्रश्न तुमच्या अभ्यास वगळलेले आहेत. त्यानंतर पान नंबर 55 प्रॉब्लेम सेट 3 आहे. या प्रॉब्लेम सेट 3 मधला जो पहिला आकडा आहे, प्रश्न पहिला आहे त्या प्रश्न पहिल्यातला 5वा आकडा, 6वा आकडा आणि 7वा आकडा हे 3 प्रश्न हे तुमच्या वगळलेले आहेत. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत पान नंबर 56. यामध्ये हा जो काही प्रॉब्लेम सेट आहे या प्रॉब्लेम सेटमधलेच 11वा प्रश्न आहे, त्यानंतर 12वा प्रश्न आहे, त्यानंतर 13वा प्रश्न आहे, 14वा आहे आणि 15वा आहे. हे जे काही 5 प्रश्न आहेत हे 5ही प्रश्न तुमच्या वगळलेले आहेत. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे रेशो अँड प्रपोर्शन. यामध्ये पान नंबर 61 वरती यायचं आहे. 61 पेज नंबर 61. यामध्ये जो 5वा प्रश्न एकदम वरती तुम्हाला दिसतोय, 5वा प्रश्न रेशो ऑफ द नंबर्स हा वगळलेला आहे. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये पहा. प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये जो दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नातला 5वा आकडा आणि 6वा आकडा वगळलेले आहेत. आणि प्रश्न 7वा आणि 8वा हे पण प्रश्न तुमच्या अभ्यास आहेत. त्यानंतर पेज नंबर
64. पेज नंबर 64 वरती एकदम वरती असणारे जे काही चौथा प्रश्न आहे, चौथ्या प्रश्नातला तिसरा आकडा, त्यानंतर चौथा आकडा आणि हा पाचवा आकडा, हे तिन्ही आकडे हे वगळलेले आहेत. त्याच्याशिवाय प्रश्न 5वा, 6वा आणि 7वा हे पण प्रश्न वगळलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 70. पेज नंबर 70 वरती पहा, ॲक्टिव्हिटी आहे. वरतीच एक ॲक्टिव्हिटी दिली, ती तुमच्या वगळलेली आहे. त्याच्याशिवाय एकदम पेजच्या खालच्या बाजूला जर पाहिलं तर ती जी काय ॲक्टिव्हिटी आहे ती पण ॲक्टिव्हिटी तुम्ही वगळलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 74. सर्व विद्यार्थ्यांनी पेज नंबर 74 उघडायचं आहे. हा 74 जर पाहिला, हा चौथा प्रश्न आहे, म्हणजेच तिसऱ्या प्रश्नातला तिसरा आकडा, चौथा आकडा आणि पाचवा आकडा. तर हे तीन आकडे क्रमातून वगळलेले आहेत. देन पेज नंबर 76. पेज नंबर 76. पेज नंबर 76 मध्ये हे जे सोडून दिलेला जो काही भाग आहे, तिसरा प्रश्न आणि हा चौथा जो आहे, these two examples are illuminated from your syllabus for in this year. त्यानंतर पेज नंबर 77. प्रॅक्टिस सेट 4.5 मधला पाचवा आकडा, सहावा आकडा आणि ॲक्टिव्हिटी हे भाग तुम्ही वगळलेले आहेत. त्यानंतर पहा, पेज नंबर 78 वरचा 9वा प्रश्न, पेज नंबर 78 यामधला 9वा प्रश्न. त्यानंतर पुढे पहा, पेज नंबर 79 79 वर, पेज नंबर 79 वरती असणारा 11वा, 12वा आणि 13वा हे तिन्ही प्रश्न तुम्ही वगळलेले आहेत. देन नेक्स्ट, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, पेज नंबर 85. पेज नंबर 85 वरती यायचं आहे. सर्व विद्यार्थी माझ्या माहितीप्रमाणे पेज नंबर 85 वरती आले असतील. पेज नंबर 85 जो आहे तो पूर्ण इल्युमिनेट केलेला आहे क्रमातून या वर्षीसाठी. त्यानंतर 91. पेज नंबर 91. पेज नंबर 91 वरती जो काही जे प्रश्न आहे, पहिलाच प्रश्न म्हणजे 7वा प्रश्न, 8वा प्रश्न, 9वा प्रश्न आणि 10वा प्रश्न, हे तिन्ही प्रश्न जे आहेत क्रमातून वगळलेले आहेत. त्याशिवाय प्रॉब्लेम सेट 5 मध्ये असणारा जो दुसरा प्रश्न आहे, त्या दुसऱ्या प्रश्नातला पाचवा आकडा आणि सहावा आकडा हे दोन आकडे वगळलेले आहेत. देन पेज नंबर 92. पेज नंबर 92 वरती असणारे पाचवा आकडा, सहावा आकडा, सातवा आकडा, आठवा आकडा, 9वा आकडा आणि 10वा आकडा हे तिन्ही आकडे हे सर्वच्या सर्व प्रश्न हे परीक्षेतून तुमच्या वेळेत म्हणजेच परीक्षेला हे विचारले जाणार नाहीत. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंग, यामधला पेज नंबर 98. पेज नंबर 98 वरती यायचे सगळ्यांनी. पेज नंबर 98 वरती असणारी ॲक्टिव्हिटी 1 आणि त्याच्या खाली असणारी जी काय ब्रॅकेटमध्ये असणारी ॲक्टिव्हिटी आहे, या दोन्ही ॲक्टिव्हिटी या इल्युमिनेट केलेल्या आहेत. देन पेज नंबर 103. पेज नंबर 103 उघडला असेल. त्यामध्ये एक टेबल दिला आहे पहा. हा जो काय टेबल आहे, 3rd नंबरचा टेबल, हा तुमच्या आपल्याला आहे. त्याच्याशिवाय जो प्रोजेक्ट खाली दिला आहे तोही यामध्ये नाही. पेज नंबर 106 यामध्ये जो प्रॅक्टिस सेट 6.2 आहे त्यामधला पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नातला पाचवा आकडा आहे, तो तुम्हाला अभ्यासाला नाही आहे. त्यानंतर
पेज नंबर 107 प्रॉब्लेम सेट 6 यामधला 5वा प्रश्न, 6वा प्रश्न, 7वा प्रश्न आणि 8वा प्रश्न हे चारही प्रश्न परीक्षेला नाही आहेत. त्याशिवाय ICT टूल्स ऑर लिंक्स असं दिलेलं आहे, तर तोही भाग तुम्हाला परीक्षेला नाही, अभ्यासाला नाही, त्याच्यावरती अभ्यास करायचा नाही. त्यानंतर स्टॅटिस्टिक हा जो सातवं प्रकरण आहे, या 7व्या प्रकरणामध्ये पेज नंबर 111 111 याच्यावरती असणारी जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला अभ्यासाला नाही आहे. त्यानंतर 112 यामध्ये जो यूज युअर ब्रेन पॉवर हा भाग परीक्षेला नाही. त्याच्याशिवाय लेटस डिस्कस हा पण भाग तुम्हाला अभ्यासासाठी नाही आहे. देन पेज नंबर 118 वरती असणारा जो काही प्रॅक्टिस सेट 7.3 आहे त्यामधला 6वा प्रश्न जो आहे तो तुम्हाला अभ्यासाला नाही आहे. 119 याच्यावरती 9वा प्रश्न आणि 10वा प्रश्न आहे, तोही तुम्हाला अभ्यासाला नाही आहे. 122 तुम्ही उघडलं असेल तर त्यामध्ये जो काही चौथा प्रश्न दिलेला आहे यूज द डेटा हा जो काही आहे चौथा प्रश्न, हा प्रश्न अभ्यासाला नाही, परीक्षेतून हा वगळलेला आहे, या वर्षीसाठी वगळलेला आहे. पेज नंबर 125 या पेज नंबरवरती प्रॅक्टिस सेट 7.5 आहे. त्यामधला 7वा प्रश्न, 8वा प्रश्न, 9वा प्रश्न, 10वा प्रश्न, 11वा प्रश्न, 12वा प्रश्न आणि 13वा प्रश्न हे सगळे प्रश्न जे आहेत ते आतून वगळलेले आहेत. हे प्रश्न अभ्यासाला नाहीत. देन पेज नंबर 128 128 जो आहे त्यातला पूर्ण भाग वगळलेला आहे. 7वा प्रश्न वगळला आहे, 8वा प्रश्न वगळला आहे आणि जी काय ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला फन विथ मॅथ्स म्हणून जे काही दिलेलं आहे तो पण भाग वगळलेला आहे. तर अशा प्रकारे आपले जे काही M1मध्ये यावर्षी जो काही करोनामुळं जे काही आपत्ती निर्माण झाली आहे त्यामुळं आपण शाळेत जाऊ शकत नाही आणि त्यामुळं आपला अभ्यास पूर्ण होणार नाही, म्हणून शासनाने 25% भाग जो आहे आपला तो कमी केलेला आहे. आता आपण तुम्ही जे काही हे खुणा करून घेतलेत त्या बरोबर आहेत का नाही ते शासनाच्या नियमाप्रमाणे ते एकदा तपासून घ्यायचेत. तर पहा, हे शासनाचं परिपत्रक आहे. या परिपत्रकाप्रमाणे तुम्ही सर्व खुणा केलेत का ते पहा. पान नंबर 6वरती तुम्ही बघायचं आहे. पान नंबर 6वरती तुम्ही जो काही भाग वगळलेला आहे पान नंबर 6वरचा भाग पहा. त्यानंतर पान नंबर 7वरती आपण पान नंबर 7वरचा भाग वगळलेला आहे. त्यानंतर पान नंबर 8वरचा भाग वगळलेला आहे. त्यानंतर पान नंबर 8वरतीच आणखीन जो पुढचा भाग तो पण वगळला आहे. त्यानंतर पान नंबर 2वरती 2 भाग वगळलेले आहेत. त्यानंतर पान नंबर 11वरती तुम्ही दुरुस्ती केली का ते पाहायचं आहे. त्यानंतर पान नंबर 12वरती पहा तुम्ही दुरुस्ती केलेली आहे का. त्यानंतर पान नंबर 13वरती पहा तुम्ही जे काही वगळलेला भाग जो आहे तो तुम्ही खून केलेली आहे का. त्यानंतर पान नंबर 15वरती पहा की तुम्ही जो काही तुम्हाला वगळलेला भाग आहे त्याच्यावरती खून केलेली आहे का. त्यानंतर पान नंबर 16वरती पाहायचं आहे. त्यानंतर पान नंबर 17वरती पाहायचं आहे. त्यानंतर पान नंबर 18वरती पाहायचं आहे. नंतर पान नंबर 18वरतीच आणखीन 2 दुरुस्ती आहेत, त्या पण तुम्ही केल्यात का पाहायचं आहे. पान नंबर 21वरती एकूण 3 पॉईंट वगळलेले आहेत, तर ते 3 पॉईंट कोणते आहेत ते इथं दिलेलं आहे ते पहा आणि तुम्ही त्याप्रमाणे खून केले का ते पण पाहायचं आहे. पान नंबर
23वरतीचा भाग वगळला का ते पाहायचं आहे. देन पेज नंबर 34, पेज नंबर 35, पेज नंबर 35, पेज नंबर 42, पेज नंबर 43, पेज नंबर 44, पेज नंबर 45, पेज नंबर 46. अशा प्रकारे तुम्ही खुणा केल्यात का याची खात्री करून घ्या. त्यानंतर पुढे पेज नंबर 46 वरती आणखीन एक दुरुस्ती आहे, ती पण केली का पहा. तुम्ही बघितलं असेल. असं गृहीत धरून पुढे आपण बघणार आहोत. त्यानंतर पहा पेज नंबर 52, पेज नंबर 53, पेज नंबर 55, पेज नंबर 56. त्यानंतर पुढे पहा पेज नंबर 61 वरती 3 दुरुस्त्या आहेत. 3 त्यातले मुद्दे शासनाने कट केलेले आहेत. तुम्ही त्या खुणा केल्या असतील. त्यानंतर पेज नंबर 64, पेज नंबर 64 वरती 2 भाग पेज नंबर 64 वरती असणारे कट केलेले आहेत. त्यानंतर 70, पेज नंबर 70 वरती 2 मुद्दे आहेत जे शासनाने कट केलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 74, त्यानंतर पेज नंबर 76, पेज नंबर 77, पेज नंबर 77. त्यानंतर पुढे पहा पेज नंबर 78 आणि 79 यावरचा काही भाग हा अभ्यास झालेला आहे. या तुम्ही खुणा केल्या असतील, त्या केल्यात का नाही ते व्यवस्थित पहा. त्यानंतर पहा पेज नंबर 85 वरचा एक भाग 85 पूर्णपणे ते जो काही पूर्ण भाग जो आहे पेज नंबर 85 वरचा तो कमी केलेला आहे. पेज नंबर 91, पेज नंबर 91 यावरती 2 मुद्दे आहेत 91 वरती, तर ते वगळलेत का ते पहा. पेज नंबर 92, पेज नंबर 98 वरती असणारे 2 मुद्दे कट केलेले आहेत. त्यानंतर पुढे एकदम पेज नंबर 103 वरचे 2 मुद्दे कट केलेत. 106 वरचा एक मुद्दा कट केलेला आहे. देन पेज नंबर 107 वरचे 2 मुद्दे कट केलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 111, पेज नंबर 112, 118, 118, 119, 122. तर हे व्यवस्थितपणे पहा. याप्रमाणे तुम्ही खुणा केलेत का ते. हे शासकीय GR आहे, शासनाचा GR आहे, त्यामध्ये ही दुरुस्ती सुचवलेली आहे, ती व्यवस्थित आहे का ते पहा. यानंतर पुढे पेज नंबर 125, देन पेज नंबर 128, 128 वरचे 2 मुद्दे जे आहेत ते कमी केलेले आहेत. या पद्धतीनं कमी केलेलं आहे. या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत, म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरले आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे, म्हणजेच तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगाचा आहेच, पण शिकवण्यास पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययनासाठी, म्हणजे हा जो वगळलेला भाग आहे तो तुम्ही स्वयं
करायचं आहे, याच्यावरती परीक्षेला भाग विचारला जाणार नाही. परंतु तुमच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचं आहे, ते स्वयं अध्ययन करणं आवश्यक आहे. स्वयं अध्ययनासाठी सोडलेलं आहे, लक्षात घ्या. 2020-21 या वर्षाच्या परीक्षेच्यासाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत. पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी, स्पर्धा परीक्षा याचा अर्थ काही विद्यार्थी NTSला वगैरे बसतात आणि किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतात, त्यांच्यासाठी मात्र हा भाग आहे. त्याशिवाय स्वयं अध्ययनासाठी सोडलेला मजकूर उपयोगी असू शकेल. म्हणजे हा जो मजकूर आहे स्वयं अध्ययनासाठी सोडलेला, तो स्पर्धा परीक्षेसाठी हा उपयोगी आहे आणि पुढच्या वर्षीसाठी सुद्धा हा उपयोगी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सवडीने अभ्यास करावा ही सूचना. म्हणजे हा जो काही सोडलेला भाग आहे त्याचा अभ्यास जो आहे तो त्यांच्या सवडीनं करा. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.